सगळे नगरसेवक मग ते सत्ताधारी असो विरोधी असो सगळ्यांना कोकण भवनमध्ये येऊन आपलं रजिस्ट्रेशन द्यावंच लागतं. ती प्रक्रिया आम्ही करायला आलेलो आहोत. आकडे तर तुम्हीच सांगताय, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. किती नगरसेवकांना घेऊन आलेले आहात? आम्ही सगळे नगरसेवक घेऊन आलोय. एक नगरसेविका आमच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहे. ठाकरेंचे नगरसेवक कोकण भवनात पोहोचलेत. मात्र या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी, त्यातली एक नगरसेविका अद्याप बेपत्ता आहे. या निमित्तानं कविता लोखंडे यांच्याशी आपल्याला संपर्क साधायला हवा. अत्यंत तातडीनं कविता लोखंडे यांचा फोन जोडला जाईल अशी अपेक्षा आहे. कविता लोखंडे यांनी थोड्या वेळापूर्वी किशोरी पेडणेकर यांना हा प्रश्न विचारला होता की आपण किती नगरसेवक घेऊन आला. त्यावेळेला किशोरी पेडणेकरांचं उत्तर होतं की आम्ही सगळे नगरसेवक आणलेले आहेत. मात्र एक नगरसेविका अद्याप का बेपत्ता आहे असा सवाल केला असता ती वरिष्ठांच्या संपर्कात आहे अशी कबुली किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. लवकरात लवकर कविता लोखंडे यांचा संपर्क आपल्याशी होईल आणि त्यानिमित्तानं आपण या प्रकरणावर अधिक संवाद साधू शकू. दरम्यान मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंना आपला गट सांभाळताना अडचणी येत आहेत असंच दिसतंय. मुंबईमध्ये ठाकरेंच्या गटाची एक नगरसेविका अद्यापही कोकण भवनात पोहोचलेली नाही. मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांना 63 नगरसेवक निवडून दिलेले आहेत. मात्र किशोरी पेडणेकर यांची गटनेता म्हणून निवड झाल्याच्या नंतर त्या स्वतःसह 61 नगरसेवक घेऊन गेलेल्या आहेत. आणि थोड्या वेळापूर्वी आमच्या सहकारी प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी ज्या वेळेला किशोरी पेडणेकर यांना हा प्रश्न विचारला की आपण किती जण घेऊन आलेला आहात, त्यावेळेला किशोरी पेडणेकर म्हणाल्या सगळ्या. पण त्यांच्या या उत्तराला आमच्या प्रतिनिधींनी खोडून काढलं आणि प्रश्न विचारला की मग एक नगरसेविका आपली कुठे आहे. त्यावेळेला पेडणेकरांना कबुली द्यावी लागली की ती नगरसेविका अद्यापही कोकण भवनात आलेली नाही. ती नगरसेविका कोण आहे याच संदर्भातला तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी कविता लोखंडे आता आपल्यासोबत प्रत्यक्ष जोडलेले आहेत. कविता, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण पटकन सांगा. एक अत्यंत महत्वाची घडामोड आपल्याच माध्यमातून चॅनलपर्यंत पोहोचलेली आहे, ती प्रेक्षकांपर्यंतही आपण अत्यंत वेगानं नेलेली आहे की सगळेच्या सगळे मुंबईतले ठाकरेंचे नगरसेवक कोकण भवनात पोहोचलेले नाहीत. कविता लोखंडे, कोण नगरसेवक आहे जी तिथे आलेली नाहीये? नक्कीच प्रसाद सर, बघायला गेलं तर गट नोंदणीसाठी आज कालपासून जे आहे ते सर्वच नगरसेवक कोकण भवनमध्ये येताना पाहायला भेटत आहेत. आज मुंबईतले सर्वच नगरसेवक जे आहेत ते कोकण भवनमध्ये आलेले आहे. यामध्ये उबाटाच्या एक नगरसेविका म्हस्के म्हणून ज्या आहेत त्या अद्यापही कोकण भवनमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला भेटत नाहीये. एकूणच या नगरसेविका शिंदेच्या गळाला लागल्या का किंवा विरोधकांकडे गेल्या का, त्यांच्या संपर्कात आहे का, अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. सूत्रांच्या माहितीनुसार या नगरसेविका ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रसाद सर. जी कविता, आपण या निमित्तानं चर्चेशी जोडलेली राहा. दरम्यान मी माझ्या प्रोड्युसरला सांगेन की अत्यंत वेगानं ही बातमी आपण ठळकपणे मांडायला हवी, स्क्रीनवरही ती वेगानं यायला हवी. कविता लोखंडे यांनी सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीचा खुलासा केलेला आहे की ठाकरेंची मुंबईतली एक नगरसेविका कोकण भवनामध्ये नोंदणीसाठी पोहोचलेली नाही. ठाकरेंचे नगरसेवक कोकण भवनात पोहोचलेत खरे, पण त्यात एक नगरसेविका नाहीये. किशोरी पेडणेकरांनी हा सगळा विषय दडवण्याचा प्रयत्न केला खरा, पण कविता लोखंडे यांनी त्यांना ठासून जेव्हा विचारलं त्यावेळेला हे सत्य उघडकीस झालंय. थोड्या वेळापूर्वी कविता लोखंडे यांनी याचा तपशील सुद्धा दिला. मी परत तोच प्रश्न घेऊन कविता लोखंडे यांच्याकडे जातोय, कारण कोण नगरसेविका आलेली नाही हे कळायला हवं. कविता, परत सांगा, कोण नगरसेविका आहे, तिचा संवाद संपर्क कोणाशी असू शकतो आणि काय कारण आहेत की ती नगरसेविका या नाव नोंदणीला आलेली नसावी? उबाटाच्या मुंबईच्या नगरसेविका म्हस्के या शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची शक्यता जी आहे ती सूत्रांनी वर्तवलेली आहे. एकूणच आज उबाटाचे सर्वच नगरसेवक त्यांचं गट नोंदणीसाठी जे आहे ते कोकण भवनमध्ये आलेले आहे. या नगरसेविका मात्र गैरहजर राहिलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. किशोरी पेडणेकर ज्या उबाटाच्या नेत्या आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी देखील असं स्पष्ट केलेलं आहे की त्या वरिष्ठांच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती जी आहे ती त्यांनी दिली होती, परंतु वरिष्ठांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता
कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये आणि आता या नगरसेविका शिंदेच्या गळाला लागल्या असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे. प्रसाद सर. कविता, एक अत्यंत महत्वाची घडामोड आपण या निमित्तानं जय महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नेतोय. एक नगरसेविका उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं कोकण भवनामध्ये नोंदणी करण्यासाठी आलेली नाही. कविता, आपण या बाबतीत अधिक बोलणार आहोत. ज्या वेळेला तुम्ही किशोरी पेडणेकरांना हा प्रश्न विचारला तो आम्ही ऐकत होतो, इथे सगळे प्रेक्षकही तो ऐकत होते की किती जणांना घेऊन आल्यात. त्यावेळेला त्या मी सगळ्यांना घेऊन आली आहे असं वाक्य उच्चारत असताना आम्ही ऐकलं. किशोरी पेडणेकर खोटं का बोलत होत्या? नक्कीच प्रसाद सर, बघायला गेलं तर निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला भेटत होता. नगरसेवक पळवापळवीची दृश्य जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटत होती. कोणी भाजपमध्ये खेचून घेत आहे तर कोणी शिवसेना शिंदे गटात, तर महाविकास आघाडीकडे नगरसेवक खेचाखेचीचे जे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आपल्याला पाहायला भेटले होते. आणि आता ज्या आहेत या मुंबईच्या नगरसेविका मस्के म्हणून ज्या आहेत त्यांना देखील आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये गळाला लागलेली आपल्याला पाहायला भेटतात. एकूणच किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा हेच वक्तव्य केलेलं आहे की आम्ही सर्वच नगरसेवक घेऊन जे आहे ते कोकण भवनमध्ये गट नोंदणीसाठी आलेलो आहोत, परंतु एक नगरसेविका ज्या अद्यापही नॉट रिचेबल आहेत त्यांच्याविषयी विचारलं असता या किशोरी पेडणेकर ज्या आहेत त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेले आहे की वरिष्ठांच्या संपर्कात असल्याची माहिती जी आहे ती किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. आणि एकूणच आता पुढची दिशा पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. प्रसाद सर. बिलकुल, या नगरसेविकेचा फोटो सुद्धा आपण दाखवतोय. मी प्रोड्युसरला विनंती करेन की तो परत एकदा दाखवावा. आणि कविता, आपण या नगरसेविकेच्या संदर्भातला काय तपशील देऊ शकाल? मुंबईतल्या कोणत्या भागातून त्या येतात? आणि याच निमित्तानं हेही तपासायला हवं की जर त्या शिंदेकडे गेल्या तर असं काय बदलू शकतं, कारण शिंदेकडे एवी तेवी 29च जणांचं संख्याबळ आहे. मग या नगरसेविका कोण आहेत, त्यांचा परिचय एकदा परत द्या. कोणत्या भागातून आल्या तेही आपण तपासून सांगू. त्यांचा फोटो आपल्याला अधिकाधिक वेळेला दाखवायला हवा की उद्धव ठाकरेंच्या 63 जणांपैकी एक कोणती नगरसेविका पोहोचलेली नाही. बोला कविता, बोला. कविता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल. कदाचित आपण फोनवर आहात, त्यानिमित्ताने एखादा मधला फोन आपल्यापर्यंत पोहोचला असं वाटतंय. सरिता म्हस्के नाव आहे. सरिता म्हस्के या नाव नोंदणीच्यासाठी कोकण भवनात पोहोचलेल्या नाहीत. किशोरी पेडणेकर यांनी आपल्या सोबत 61 नगरसेवक घेऊन कोकण भवनामध्ये नाव नोंदणीसाठी पोहोचणं पसंत केलं, मात्र त्यात सरिता म्हस्के आलेल्या नाहीत. उद्धव ठाकरेंच्या गटाला मुंबईतही गळती लागली आहे आणि कल्याण डोंबिवलीच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंचा गट मुंबईतही फुटताना दिसतोय. ही एक अत्यंत महत्वाची आणि या क्षणाची एक अपडेटेड बातमी फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. उद्धव ठाकरे यांच्या गटाची एक नगरसेविका बेपत्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाची जी नगरसेविका बेपत्ता आहे तिचं नाव सरिता म्हस्के. आपण फोटो आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतो आहोत. सरिता म्हस्के आपली नाव नोंदणी उद्धव ठाकरेंच्या गटाची नगरसेविका म्हणून करण्यासाठी कोकण भवनात गेलेली नाही. किशोरी पेडणेकर नुकत्याच तिथे पोहोचल्या आणि त्याची अत्यंत लाईव्ह वेगवान पद्धतीनं दृश्य आम्ही आपल्यापर्यंत आणली. त्याच वेळेला या बातमीचा खुलासा झालाय. केडीएमसी नंतर मुंबईतही ठाकरे गट फुटला आहे. एक नगरसेविका बेपत्ता आहे, वरिष्ठांच्या संपर्कात आहे असं म्हणत किशोरी पेडणेकर यांना वेळ मारून यावी लागलेली आहे. कविता लोखंडे यांच्याशी जर संपर्क होत असेल तर आपण त्यांना तातडीनं जोडून घ्यायला हवं. आणि या निमित्तानं आणखी काही प्रश्न मला कविता लोखंडे यांनाही विचारायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला शिंदेच्याही प्रवक्त्यांपर्यंत पोहोचायला हवं. कल्याण डोंबिवलीनंतर मुंबईतल्या नगरसेवकांच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाची घडामोड. उद्धव ठाकरेंचा गट मुंबईतही फुटलेला आहे.
या निमित्तानं आता आपण जी महिला फोटोमध्ये पाहतो आहोत ती उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर निवडून आलेली मुंबईतली नगरसेविका आहे। कल्याण डोंबिवलीच्या नंतर इथे सुद्धा मुंबईतही एक नगरसेविका नॉट रिचेबल आहे, त्यांचं नाव सरिता म्हस्के असं आहे आणि या निमित्तानं ठाकरेंचा गट मुंबईतही फुटलेला आहे हे सिद्ध होत आहे। नगरसेविका सरिता म्हस्के या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वामध्ये नाव नोंदणीच्यासाठी कोकण भवनात पोहोचलेल्या नाहीत।